ज्ञानोबरायांच्या या संजीवन समाधी सोहळ्याचा औचित्य साधून आज माऊली मंडळ भिलजी संलग्न राधा गोपालनाथ संस्थान पाटणोली धाम यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ जळवी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. तसेच पारमार्थिक स्नेही आमचे प्रदेशाध्यक्ष शिवसेनेचे धर्मवीर अध्यात्मक सेना आहे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच शिवसेनेचे प्रवक्ते अक्षय महाराज भोसले यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आहे. वेळोवेळी आमच्या संपर्कात असून धर्म कार्यासाठी काय करायला पाहिजे याचे वेळोवेळी आम्हाला फोनवर म्हणा कुठल्या ना कुठल्या कारणास्तव संपर्कात राहणार आहे. 15 दिवसापूर्वी सुद्धा महाराजांचा त्या ठिकाणी राऊंड झाला. तसेच सन्माननीय आमचे आप्पा आनंद आप्पा गोंधळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता मुख्य विधीला सन्माननीय आमदार कार्यसम्राट महेंद्र शेठ जळवी यांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते विधीला सुरुवात होऊ द्या. आपण तुम्ही पण होऊया. पवित्र अशी भूमी आहे. ज्ञानोबरायांच्या आधी या भूमीमध्ये आपल्या नवनाथ परंपरेमधून 84 सिद्धांनी इथं साधना करून म्हणून ह्या भूमीला सिद्धपीठ ही भूमीला नाव आहे. ज्ञानोबरायांनी आणि ज्ञानोबरायांच्या समस्त कुटुंबीय वासियांनी या भूमीमध्ये वास्तव्य केलेलं आहे आणि बऱ्याच कालावधीत या भूमीमध्ये वास्तव्य केल्यामुळे या भूमीला आळंदीमध्ये विशेष असं स्थान आहे. आणि आपलं सौभाग्य की अशा पवित्र आणि आळंदीतल्या महत्वाच्या ठिकाणी आपण आज भूमिपूजन आणि आपली वास्तू निर्माण करणार आहे. आणि त्याचं श्रेय मला वाटतं आपल्या रायगड जिल्ह्यामधली
ह्या सिद्धपेठ या पवित्र भूमीतली ही पहिलीच धर्मशाळा होणार आहे आणि ती आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आधिपत्याखाली होणार आहे. हे सौभाग्य आमदार साहेबांना त्यांच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईने त्यांच्या या धर्मकार्यामुळे प्राप्त होतोय. आता विधीला प्रारंभ होतोय. पहिल्यांदा आदरणीय आमदार साहेब अक्षयजी महाराज आणि आप्पा या तिघांकडनं संकल्प करूया आणि मग आपण मुख्य विधीला प्रारंभ करूया. डोळ्याला पाणी लागेल. हरी हे ओम नेत्र उदक स्पर्शयामि हे खाली बसून घ्या. ओम केशवाय नमः. ओम माधवाय नमः. ओम नारायणाय नमः. खाली सोडून द्या. ओम गोविंदाय नमो नमः. हात जोडा. ओम विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. दक्षजाय नमः. नारसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनोपन्द्राय नमः. हरे नमः. हरे नमः. हरे नमः. प्रणवस्य परब्रह्म देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोगः. ओम भू ओम भू ओम जन ओम तप ओम तस्य पितर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. सर्व देवांचं आवाहन करायचं. श्रीमन् महागणाधि देवताभ्य नमः. इष्टदेवताभ्य नमः. कुलदेवताभ्य नमः. स्थानदेवताभ्य नमः. ग्रामदेवताभ्य नमः. वास्तुदेवताभ्य नमः. रुक्मिणी पांडुरंगाभ्य नमः. उमा महेश्वराभ्य नमः. शशिपुरंदराभ्य नमः. ब्रह्म सावित्रीभ्य नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. निर्विघ्न वस्तुः आवाहनार्थी अक्षदायां समर्पयामि. हृदयाला हात लावा. वृषभाम हृदयाय नमः. डोळ्याला हात लावा. वृषभा नेत्रत्रयाय विशट. कपाळाला हात लावा. वृषभा शिरसे स्वाहा. शेंडीच्या जागी हात लावा. वृषभा शिखाय वैशट. दोन्ही भुजांना हात लावा. वृषभा कवचाय होम. असे म्हणून टाळी वाजवा. वृषभा अस्त्राय फट. अनेन गतपूजितेन शरीर शुद्धी प्रियता नमः. यस्मिन् पुंडलिकाक्षय सभ्यांतर शुचिः. हातात पाणी धरून ठेवा. संकल्प करायचे आपण. ओम भरतखंडे भरतवर्षे जम्बूद्वीपे दंडकारण्ये गोदावरी तीरे शालिवाहन शके 1947 विश्व वसुनाम संवत्सरे मासोत्तम मासे कार्तिक मासे शुभ पुण्ये तिथोया. तिघांनी बोला. मम आत्मना श्रुती स्मृती प्राणोक्त फल प्राप्त्यार्थ अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवार समस्त भक्त परिवार निवासस्थान प्रीत्यार्थ. हा बोला. अहम. हा तुम्ही आपापलं नाव घ्या. बोला. कश्यप गोत्र उत्पन्नायाम अहम संकल्पित वास्तु भूमिपूजन प्रीत्यार्थ महागणेश पूजन वरुण देवता पूजन भूमिपूजन करिष्ये. सोडा. 3 वेळा म्हणा. विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमो नमः. तिन्ही यजमानांनी प्रार्थना करायची गणपतीची की आम्ही या समस्त भक्तांच्या निवासस्थानी म्हणजे पवित्र अशा समाधी सोहळ्याकरता आलेल्या सर्व भाविकांच्या निवासाची निवाऱ्याची व्यवस्था व्हावी याकरता आम्ही यजमान म्हणून आज हे पूजन करतोय. हे गणपती बाप्पा हे कार्य वर्षाच्या आत म्हणजे पुढची दिंडी वास्तूमध्ये उतरू नये. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची विघ्न येऊ नये आणि आमच्या सर्वांनी हातात घेतलेली कार्य आमचं आयुष्य आणि आमच्या घरामध्ये भरभराट होऊन सगळी कार्य निर्विघ्नपणे पार पाडू दे. कार्य मे शुद्धयांतो प्रसन्न त्वरिधार्या विघ्नादिनाशयांतो प्रसन्न गणनायका. अनेन गणपतीतेन महागणादि देवताभ्यो नमः. प्रार्थनां समर्पयामि. पहिल्या विड्या पुंडली गवर्धहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. टाळ्या वाजवा.
नियोजित धर्मशाळेच्या माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या संजीवन समाधीचं औचित्य साधून या निमित्तानं आपल्या रायगड मधल्या अलिबाग तालुक्यातली ही पहिली धर्मशाळा. अलिबाग नावाची धर्मशाळा आळंदीमध्ये नाही आहे. हे आमचं महत् भाग्य आहे की ती धर्मशाळा आमचे कार्यसम्राट धर्मनिष्ठ आदरणीय महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून माझा तर संकल्प असा आहे की ही धर्मशाळा साहेबांच्या नावाने ओळखली जाईल. आणि ते अपेक्षित आहे की साहेबांच्या नावानेच ही धर्मशाळा ओळखली जावी असा संकल्प समस्त वारकरी मंडळाच्या मीटिंगमध्ये आमचा झाला. आणि साहेबांकडे आम्ही ती गुंगळे अप्पांच्या संपर्कातून ही विनंती सादर केली. एका क्षणाचा याचना केल्यानंतर कोण देईल याच्यात नवल नाही, पण हे धर्मकार्य आहे आणि या धर्मकार्यात अग्रेसर असलेल्या आदरणीय साहेबांनी एका क्षणाचा विलंब न करता या कार्याला सहमती लागली आणि या कार्यासाठी आवर्जून वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वप्रथम सगळ्यांच्या साहेबांबरोबर उपस्थित असलेले अक्षय महाराज, गुंगळे अप्पा, आमचे महेशजी महाराज पूजनीय भागवताचार्य, या सगळ्यांचे आभार मानतो. आणि सर्वप्रथम या माऊली मंडळाच्या वतीने आणि श्री श्री राधा गोपालनाथ संस्थान पाटणोली यांच्या वतीने आम्ही आदरणीय साहेबांचा सत्कार करत आहोत. हॅलो, रामकृष्ण हरी. आपल्या नियोजित धर्मशाळेचं ज्यांच्या हस्ते आता भूमिपूजन झालं ते कार्यसम्राट आमदार अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी यांचं स्वागत आमचे माऊली मंडळाचे संस्थापक तसेच पायी दिंडीचे संस्थापक आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण कृष्ण महाराज झावरे यांनी आमदार साहेबांचा सत्कार करावा असे मी अण्णांना विनंती करतो. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तसेच धर्मवीर आध्यात्मिक सेना आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय तसेच प्रवक्ते आदरणीय हरिभक्तपरायण अक्षय महाराज भोसले यांचं सुद्धा स्वागत अण्णांनी करावं. शेठ दळवी यांनी अक्षय महाराजांचं स्वागत सत्कार करावा. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तसेच अलिबाग तालुका प्रमुख आदरणीय आमचे आप्पा अर्थात आदरणीय अनंत गोंधळी साहेब यांचा स्वागत सत्कार आदरणीय परमपूज्य भागवताचार्य महाराज झावरे यांचं स्वागत आदरणीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी करतात. सर्वांनी टाळे वाजवून स्वागत करायचं आहे. तसेच श्री श्री राधा गोपाल संस्थानचे संस्थापक भागवताचार्य परमपूजनीय महेशजी साळुंके यांचं स्वागत आमदार साहेब करतील. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. आदरणीय महेंद्र शेठ दळवी आणि आदरणीय अक्षय महाराज आप्पा यांच्या उपस्थितीमध्ये ही पवित्र अशी वास्तू भिलजीकरांची अलिबागकरांची निर्माण होणार आहे. आता ऐका, अलिबागकरांनी जसं मनाव घेतलं तसं पनवेलकरांनी सुद्धा मनाव घेतलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. हे संयुक्त जे आपण ही भूमी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आणि शेठजींना विनंती आहे की यंदा एकादशीला आपण भूमिपूजन केलं पण पुढच्या वर्षी दशमीला तुमच्या उभयतांच्या हस्ते वास्तुशांती झाली पाहिजे आणि त्याचं पौरुत्य मी स्वतः करणार आहे.
मी वेदव्यासमध्ये शिकायला होतो, पण मी आता जास्त पौवृत्य करत नाही संस्थानाचं काम असल्यामुळे. पण पुढच्या वर्षी मी पौवृत्य करेन वास्तुशांतीचं, आणि ते तुमच्या हस्ते झालं पाहिजे असा संकल्प करून आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आदरणीय श्री सुरेशजी म्हात्रे, श्री पृथ्वीराजजी पाटील, श्री अजय गायकर आणि आदरणीय श्री साखरकर साहेब यांचा सन्मान इथे आदरणीय नितीनजी भोईर यांच्या हस्ते होतोय. सर्वांची उपस्थिती आदरणीय आमचे मधुकरजी डोंगरे, आदरणीय निळोबा महाराज, समस्त जे उपस्थित निमंत्रित होते त्यांचा सन्मान होईल आणि थोड्याच वेळात ह्या कार्यक्रमाची सांगता होईल. आणि लगेच श्री श्री राधा गोपालनाथ संस्थान श्री क्षेत्र पाटणोलीचा दिंडी सोहळा मार्गस्थ होईल आणि सर्वांनी सुभेदारांची सूचना लक्षात घेऊन दिंडी सोहळा मार्गस्थ करायचे. पुनश्च एकदा शेवटचे आभार आदरणीय हरिभक्त पारायण कृष्णाजी महाराज हावरे हे उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करतील. या पवित्र उपस्थितीमध्ये आदरणीय जे अक्षयजी महाराज भोसले, प्रदेशाध्यक्ष श्री शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना, आदरणीय श्री राज केनी साहेब, दिलीप विठ्ठल भोईर साहेब, अनंताजी गोंधळी साहेब, बाळाशेठ तेलगे साहेब, मनोज कुमार शिंदे साहेब, संतोष निगडे साहेब, कृष्णा गणपत पाटील साहेब, आदरणीय अरविंद भगत साहेब, आदरणीय अजय गायकर साहेब, आदरणीय श्री महेश शिंदे साहेब, आदरणीय सचिनजी काळे, आदरणीय श्री सुधीर चेरकर, आदरणीय श्री मोहनजी धुमाळ, आदरणीय श्री जनार्दन भगत, आदरणीय श्री पृथ्वीराज पाटील, आदरणीय श्री भास्कर पाटील, आदरणीय श्री अशोक वाडेकर, आदरणीय श्री कौस्तुभ पुणकर, आदरणीय श्री सुरेश भाई मडवी, आदरणीय श्री संतोष पांडुरंग पुणकर, आदरणीय श्री महेश यशवंत झावरे, आदरणीय श्री संदेश पालकर, आदरणीय श्री सुधीर सदाशिव पाटील, आदरणीय श्री अविनाशजी भगत, आदरणीय श्री जगदीश गायकर आणि आदरणीय श्री प्रवीणजी शिंदे, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय श्री कोंडे साहेब आपण पण पुढे येऊन सन्मान स्वीकारावा असे वेलजीकर मंडळींच्या वतीने आपल्याला विनंती करण्यात येत आहे. रामकृष्ण हरी. रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः अलिबाग परिसर, माऊली मंदिर भिलजी आणि आदरणीय भागवताचार्य श्री महेश महाराज यांच्या संयुक्त विद्यमानानं मला वाटतं की रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यात पहिली धर्मशाळा आळंदीत बनते. अनेको वर्षाची परंपरा आपल्या तालुक्याला आहे. मात्र आळंदीत गेल्यानंतर आपलं एखादं हक्काचं स्थान असावं, कारण की आपल्या तालुक्यात जिल्ह्यात येणारी अनेक वारकरी मंडळी, कारण की वारीच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. मात्र भूतकाळात काही गोष्टी नाही घडल्या, पण आता मात्र आपल्या सगळ्या वारकऱ्यांची काही सोय सुविधा होईल अनुषंगाने हा संकल्प केला. मला वाटतं की आपला तालुका आणि दोन्ही मंडळ जी आहेत ती भाग्यवान आहे. साक्षात इंद्रायणीच्या तीरावरती आज तुम्ही 1-2 करोड नाही 10 करोड द्या, मला वाटत नाही शेठजी की अशी जागा मला मिळेल. ही जागा यांनी खरेदी केल्यानंतर मला वाटतं की किमान 100 लोकांनी सांगितलं असेल की आमच्याकडनं अजून 50 लाख कोटी वाढवून घ्या, पण ही जागा आम्हाला दे. पण आपल्या या सगळ्या वारकऱ्यांचा संकल्प शुद्ध होतो. त्यांनी माऊलींची इच्छा आहे की हे जे क्षेत्र आहे ते माऊलींच्या मंदिराला महत्व आहे, त्या सिद्धपेठेला महत्व आहे. माझ्या वादाने सांगितलं 84 सिद्धांत सिद्धपेठी मेळा एक संतरी माऊलींनी आळंदीत यावं, समाधी घ्यावी याकरता ज्या 84 सिद्धांनी त्याग केला, त्या 84 सिद्धांत या ठिकाणी स्थान आहे. त्या जागेवरती आपल्या गावची धर्मशाळा बनावी. मला वाटतं की याच्यापेक्षा महत्भाग्याची गोष्ट ती कोणती. आणि ज्यांच्या हस्ते ते भूमिपूजन झालंय ते केवळ इंद्र नाहीये. इंद्र हे देवांचे राजे होते, ते महेंद्र आहेत. वारकरी संप्रदायाचे गुरुस्थानी असणारे भगवान महेश आणि त्या महेशांसोबतचे इंद्र म्हणजे आमची महेंद्रशी. त्यामुळे इतर त्यांच्या बैठका आहेत, माहिती घेतली तुम्ही यायच्या आधी. पण ते म्हणले की वारकऱ्यांनी जर बोलवलंय तर अक्षय महाराज मी एकनाथ शिंदे साहेबांचा नियम पाळतो. बैठकानंतर वारकरी आधी तेव्हा ते पंढरपूरला आले आणि त्यांना मी सहज म्हटलं की काही वारकरी संत आहेत, तुम्ही दरवर्षी महापूजेला येता, पूजा करता,
तुम्ही आता उपमुख्यमंत्री झाला, पण तुम्ही ते वारकऱ्यांना भेटत राहिला की नाही, तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री होणार. ते म्हणलं काय करायचं, म्हणलं काय नाही, जो वारकरी भेटेल त्याला नमस्कार करायचा, महाराज मी करतोच, माझ्या घरात वारी आहे. त्याला म्हणजे आपल्याला ते संतांना भेटायचं. मला वाटतं की ते मला म्हटले होते की अक्षय महाराज 10 मिनिटं तुम्हाला देतो. साहेब भेटण्याकरता आले, 1.5 तास उठलेच नाही. म्हणलं का बरं? त्याने सांगितलं की या ज्या लाडक्या बहिणी आहेत की नाही, या लाडक्या बहिणींचे आशीर्वाद फार महत्वाचे. लाडके भाऊ, आणि मला सांगायला आनंद वाटतोय की तुमच्यासारख्या नेतृत्वामुळे आदरणीय शिंदे साहेब भविष्यात पुन्हा मुख्यमंत्री होते. पण आपल्या सरकारने, आपल्या माणसाने ज्या काही योजना आणल्या, शेठ आतापर्यंत वारीला लाखो वारकरी येत होते. सहज शिंदे साहेबांनी विनंती केली होती की आपण अनेक यात्रांना पैसे देतो. मी काही दानधर्म मानत नाही, वारकऱ्यांना दानधर्म नसतो, पण काही विशिष्ट समाजाच्या लोकांना यात्रेकरता पैसे मिळतात. इकडे जा, तिकडे जा, पैसे घ्या. म्हणलं वारकरी संप्रदाय एवढा मोठा आहे, तो सगळ्या जातींना एक करतो. काय करता येईल? साहेबांनी विचारलं बैठकीमध्ये, अक्षयवर काय केलं पाहिजे? साहेब आपण एक 50,000 प्रत्येक दिंडीला दिलं पाहिजे. बाजूला देवेंद्रजी होते, साहेब होते, मध्ये मी होते. म्हणजे 50 सांगतोय, तुम्ही ठरवा काय करायचं. साहेबांनी सांगितलं 50 तर लगेच शक्य नाही, पण आपण 20,000 मात्र नक्की देऊ. 3 कोटी रुपये 1500 दिंड्यांना दिले. मला वाटतं की आतापर्यंत इतिहासातला सगळ्यात मोठा भाग. काल परवा दुःखद प्रसंग घडला. आपल्याच उरण परिसरामध्ये दिंडी येत होती जासईशी. त्या दिंडीचा अपघात झाला. मला सकाळी 6 वाजता त्यांचा फोन आला. ते महाराज होते, असं असं घडलं. आता नेमकं सांगायचं कोणाला? मी अनेक मंत्र्यांच्या टेनला फोन केले, मंत्र्यांना फोन केले, एकानेही नाही उचललं. शेवटी वैतागलो आणि म्हटलं आपल्या कामाचे एकच, त्यांचं नाव काय, एकनाथ. हा, शेठ त्यांना 6:30 वाजता फोन केला आणि त्यांनी 6:30 वाजता माझा फोन उचलला. 7:30ला मी लोणावळा जवळ पोहोचलो. गेल्यानंतर काय आलं, दुर्दैवाने एक महिला बिचारी मृत्युमुखी पडली. कीर्तनकार होते आमच्या ताई, आणि 10 लोक जखमी होते. मला एकनाथ शिंदे साहेबांनी व्हिडिओ कॉल केला. त्यांनी सगळं पाहिलं आणि सांगितलं, अक्षय महाराज, जी बिचारी माऊली गेली आहे ती माघारी तर आणू शकत नाही, पण आपण त्या कुटुंबासोबत आहोत. आणि जे काही 10 वारकरी जखमी आहेत, काय खर्च आहे? सरासरी म्हटलं 3 लाख 4 लाख एकाला खर्च आहे. 4 10 40 लाख ना महाराज, 60-70 लाख जाऊ दे. वारकऱ्याला जे जे लागेल ते देण्याकरता मी कुठे करतो. आणि सगळ्या वारकऱ्यांसाठी जे काही लागलं ते शिंदे साहेबांनी दिलं. मी कालही त्यांना फोन केला होता की आपल्या अलिबागची दिंडी आहे आणि आदरणीय महेंद्र शेठ यांना मी निरोप दिलेला आहे, पण त्यांची व्यस्तता मला माहीत नाही, ते येतात की नाही, पण त्यांनी आलं पाहिजे. ते म्हटले तुम्ही जर त्यांना निरोप दिला असेल तर मी वेगळा निरोप द्यायची गरज नाही. अलिबाग मधले एकनाथ शिंदे कोण आहेत? महेंद्र शेठ दळवी. त्यामुळं आता आमच्या हक्काचं घर संतांच्या कुशीत होत असेल, मला वाटतं अत्यंत कष्टानं शेठची जमीन घेतली. आणि वारीमध्ये येण्याचं भाग्य सगळ्यांना मिळत नाही, तर नशिबात असावं लागतं. इतक्या गर्दीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, लाखो वारकरी इथे आहेत. पण आज या वारीमध्ये माऊलींच्या सोहळ्यानिमित्त आपलं येणं झालं, हे मला माहिती आहे. काल पण आपलं एक स्टेटमेंट पाहिलं मी की आम्हाला इतर मित्रपक्षांची गरज नाही. आता काही राजकारणाची हसपट नाही बोलण्यात, वारकरी काय राजकारणी नाही, पण तुम्हाला मी आज शब्द देतो, त्या माऊलींच्या भूमीत महेश महाराज पण आहेत आणि आदरणीय आमचे धावले महाराज पण आहेत. आजपर्यंत तुमच्याकडे पाहून आम्ही कमळ हातात घेतलं, घड्याळातली वेळ नीट बघितली आणि त्या वेळेनुसार ते कमळ धनुष्यबाणावरती वाहिलं. तुम्ही सांगायचं आता ते घ्यायचं की नाही घ्यायचं, घड्याळ बघायचं की नाही बघायचं, पण धनुष्यबाण मात्र आपल्या रामाचं. बरोबर प्रत्येकाने मी बोलतो तर आमचं म्हणणं एवढंच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था असेल, लोकांना इतरांच्या दारात जावं लागतं. तुम्ही फक्त आमच्या वारकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहा. मग मी पहिली लावून सांगतो, तुम्ही घराच्या बाहेर जरी नाही पडला तरी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था तुमच्या असतील. आणि आमचे वारकरी एवढे प्रामाणिक आहेत, म्हणजे त्या वारकऱ्यांनी शब्द दिला की पुन्हा शब्दात बदल नाही. आमची एवढीच प्रार्थना आहे फक्त, हे सगळी काय वास्तू भारत वारकऱ्यांकडे सरस्वती आहे, पुढे लक्ष्मीची कमतरता आहे. आणि आम्ही असं कायम सांगतो, आमच्या महेंद्र शेठला सरस्वती पुत्र पण आहेत आणि लक्ष्मी पुत्र पण आहेत. सगळ्यांना असे हातवरती करा, पण सगळ्यांनी असे दोन्ही म्हणजे असे शेठींना आशीर्वाद द्या असे ते आपल्याकडे अखंड जोपर्यंत आपण आहात, आपल्या पिढ्या आहेत तोपर्यंत अलिबागमध्ये एकच नाव असेल, त्यार्थ दळवी कुटुंबाचं नाव असेल. का बरं?
तो वारकरी तुमच्यावरती प्रेम करतो. आज अनेक नेते तुमच्या तालुक्यामध्ये आहेत. कुणाला यांनी बोलवलं का महेश मला तुम्ही? नाही. आम्ही कोणाला बोलवलं? फक्त तुम्हाला बोलवलं. का बरं? बरं आता एवढं मी गोड बोलतोय, सांगतोय, मला काय तुमच्याकडे पाहिजे का? मला काही संबंधच नाही ना. मी सातारचा, आम्ही तुम्ही अलिबागचे. पण या सगळ्या माणसांची तुम्ही डोळे बघा, या माऊलींचे डोळे बघा तुम्ही. त्यांच्या डोळ्यातनं आपल्या विषयीची अंतःकरणाचं प्रेम व्यक्त होतं. या सगळ्यांचे काय हातावरची पडली, कोण शेतकरी आहे, कोण कामगार आहे, कोण काय कष्ट करतात. पण त्यांनी जर ही जमीन घेतली असेल तर मला वाटतंय की हे त्यांनी रामाचं धनुष्य उचलण्यासारखं येतं. ते सहज लिहिल्या पाल पडत नाही. आम्हाला माहिती आहे कृष्णाला वाटलं गोवर्धन उचलायचं, आमच्याकडे काठ आहेत शीट. आम्ही टाळ घेऊ, विना घेऊ, पकवास घेऊ, भजन करू, गावोगावी जाऊ. पण डोंगर उचलण्याकरता कृष्णाचं बोट पाहिजे. आमच्या दृष्टीला कृष्ण कोण आहे? आवाज येऊ द्यायचा. कोण आहे? नाही आला. कोण आहे? हे लोक आनंदीत सांगतात. त्यामुळं हे तुमचं घर आहे. आणि आता आदरणीय कृष्ण महाराजांनी सांगितलं की वास्तू अलिबागची ओळखली जायलाच जाईल. पण आपण कोणामुळे निर्माण झाली? ती महेंद्र शेठमुळे निर्माण झाली. एकनाथ शिंदे मला काय सांगत असतं, अक्षय महाराज मला किती पुरस्कार मिळाले, रोज किती लोक आहेत, त्याच्यापेक्षा वारकरी जर मला बोलवतात आणि वारकरी मला मान सन्मान देतात, मला वाटतं की जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार तो. त्यामुळे तुम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत या ठिकाणी आलेला आहात. मला खात्री आहे की आगामी कार्तिकीची जी काही आपली वारी होईल ती निश्चित आदरणीय शेठजींनी तर म्हणत आणलं. आमच्या काट्यात बरं, आम्ही तुमच्यावर सगळं ढकलत नाही. आमच्या सगळ्या काय काठ्यात. आता माझं तर काही मी वारकरी माणूस आहे. मला एवढं कीर्तनाचे पैसे देत नाही, मागणी घेत नाही. पण मला तुम्हाला शब्द आहे की मी लगेच नाही, पण 6-7 इलेक्शन संपलं की माझ्या माध्यमातून आदरणीय नीलमताई गुरे ताईंचं माझं ते प्रचंड प्रेम. ताईंना सांगून ते तरी या रचनेत बसलं तर, आणि शासकीय काही रचना असतात त्यात जर ते सगळं बसलं तर खात्रीशीररित्या नीलमताईंकडनं 5-10 लाख रुपये आणून तुम्हाला देतो. का बरं? तर शेठजी माझे, तुम्ही शेठजींची माणसं आहात. जेवढे काही आमचे विधान परिषदचे आमदार आहेत त्यांच्याकडनं बाबा त्यांना कुठेही देणं शक्य आहे. 5 लाख, 10 लाख, 15 लाख जे शक्य आहे ते मात्र मी प्रामाणिकपणे करेन. तर आपण दोघंही एकदा आदरणीय शिंदे साहेबांकडे जाऊयात आणि वारकऱ्यांनी तुम्हाला हात मारले ते नक्की होऊ देतील. पण या सगळ्यामधला कृष्ण तुम्ही आहात. त्यामुळे खात्री आहे पुढच्या वर्षी तर आमचं जे काही असेल ते कुठे असेल ते पूर्ण कोण करणार? आवाज आवाज बस. आमदार नाही, वारकऱ्यांच्या आशीर्वादाने मंत्री सुद्धा व्हा. आणि मी फक्त डोळे करून बोलत नाही. हे वाक्य मी आदरणीय भरत शेठनं म्हटलं होतं मागच्या वर्षी. ते म्हटले माझे खूप प्रयत्न चालू आहेत महाराज, यश येत नाही. म्हटलं तुम्ही आळंदीची वारी चुकवू नका, पंढरपूरची वारी चुकवू नका. तुम्ही जर नाही आमदार झाला तर आम्ही 4000 वारकरी घेऊन येतो. कुठं? एकनाथ शिंदेकडे. ते हा माणूस सांगताय आमची माणसं तिथे पाहिजे, आमची कामं लवकर होती. आणि शिंदे साहेबांनी ते ऐकलं. अर्थात भविष्यात जर पुन्हा रायगडकडेच काही येणार असेल तर आम्हाला काय अडचण तुमचं नाव सुचवायला? सुचवू की नाही? आणि वारकऱ्यांचा माणूस जर पुढे गेला तर त्याचा एवढा आनंद दुसरा कुठलाच नाही. जास्त बोलणार नाही. पुढे भजन आहे, कार्यक्रम आहे, शेडजीने मुंबई बैठक आहेत. मला खात्री आहे निलमताई तर करतील. पण माझ्याकडनं देखील फुल नाही, फुलाची पाकळी म्हणजे 25,000 रुपये मी आता एक चेक खाजगी आहे माझा कुठल्या पक्षाचा नाही, काही नाही. माझ्याकडे जे महेंद्र शेठनी दिलेलं आहे माझं काही नाही. तेव्हा त्यांनीच मला जे दिलंय त्यातला एक चेक तुमच्याकडे तात्काळ सुपूर्द करतो. आणि माझ्याकडनं पहिलं एक पाऊल म्हणून मी ती देणगी आपल्याकडे देतो. आदरणीय शेठजीने विनंती आहे की आपण निश्चित यांच्याशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घ्यावे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज खरं तर दुसऱ्या कार्तिकेच्या शुभमुहूर्तावरती आज श्री क्षेत्र आळंदीच्या या पुण्यभूमीमध्ये माझ्या अलिबागच्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून या ठिकाणी छोटीशी वास्तू उभारली जाणार आहे. त्याचं भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी साजरा होतो. ज्यांचं आता आपण अतिशय सुंदर असं मनोगत ऐकलं ते अक्षय महाराज भोसलेजी, शिवसेनेचे आध्यात्मिक प्रवक्ते, सेनेचे ते अध्यक्ष आहेत, प्रवक्ते आहेत. ज्यांच्या आशीर्वादाने खऱ्याने या भूमीमध्ये ही वास्तू उभारली जाणार आहे. ते आदरणीय गुरुवर्य
झावरेजी महाराज, आमचे महेशजी महाराज, आमचे आप्पा गोंधळी, माझ्याबरोबर अलिबागून आलेले सगळेच मान्यवर नेतेगण, उपस्थित सर्व वारकरी संप्रदायाचे माऊली भक्तगण, बंधू आणि भगिनी. राजकीय व्यासपीठ नक्की नाही आहे, पण खऱ्या अर्थाने अक्षय महाराज प्रवक्ते आहेत, पण पक्षाची किंवा एकंदर भूमिका मांडणं हे त्यांचं काम निश्चित आहे. अभिमान तर निश्चित आहे. या पवित्र भूमीमध्ये माझ्या रायगड वासियांच्या, माझ्या अलिबाग वासियांच्या वतीने या ठिकाणी धर्मशाळेचं आज भूमिपूजन होते. कित्येक पिढ्या दर पिढ्या अनेक आपल्या लोकांनी अपेक्षा व्यक्त केली असेल, इच्छा व्यक्त केली असेल की आळंदीमध्ये आपली या ठिकाणी वास्तू असली पाहिजे. तर आपण वारीला नेहमी जातो पंढरपूर किंवा आळंदीला, त्या ठिकाणी राहण्याची गैरसोय सगळ्या गोष्टी लक्षात घेताना एक वास्तू असली पाहिजे ही भूमिका आपल्यामधून बाहेर आली. आणि खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी त्याचं भूमिपूजन होते. मला असं आशा आहे की पुढच्या कार्तिकीच्या ह्याच दिवशी या ठिकाणी सुंदर वास्तू उभी राहिली असेल. महाराजांनी काय भोसले माझी सूचना मला दिलेल्या आहेत. निजामताई गोरेंकडनं आपल्याला फंड मिळेल, कारण त्या विधान परिषदेवरती आहेत. विधान परिषदेत आपल्या पक्षाचे खूप आमदार आहेत, त्यांच्याकडनं काय मिळेल. पण निश्चित आहे की वारकरी आणि मी एकच नातं आमचं, त्याच्यामध्ये काही नवीन नाही. मी तसा वारकरीच आहे, कारण माझ्या वायशाच्या भूमीमध्ये गेले 30 वर्ष सतत वारकरी संप्रदायाचा खूप मोठा कार्यक्रम मी घेतो आणि त्या ठिकाणी मार्गदर्शन करणारे येत असतात, आम्ही ऐकत असतो. पण वारकरी संप्रदाय हळूहळू अलिबागमध्ये किंवा रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढतो, याचा आनंद निश्चित आहे. आणि तो वाढला पाहिजे, जेणेकरून खऱ्या अर्थाने आपली जी भूमिका आहे संतांची ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि वाईट गोष्टीपासून लोक दूर झाली पाहिजे. हाच खरा त्यातला अर्थ निश्चित सांगेल. आपल्याकडनं माझ्याकडनं आपली खूप अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये वास्तूसाठी योग्य ते योगदान देऊन खऱ्या अर्थाने वास्तू पुरी झाली पाहिजे. विविध पर्याय निश्चित आहेत. माझा आमदार फंड देताना असं मी सरळ दिला असता, पण माझं क्षेत्र आपलं अलिबाग विधानसभा मतदारसंघ आहे. पण अनुषंगाने CSR आहेत, अनेक देणाऱ्याचे हात हजार आहेत. त्या माध्यमातून मी नक्की याला खूप छान मदत करेन, तुम्ही काळजी करू नका. माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ मी नक्की या भूमीला 11 लाख रुपयाची देणगी मी आज या ठिकाणी जाहीर करतो. खरं तर महाराज मी अनेक मंदिरं बांधलीत, समाज मंदिरं बांधलीत. मला असं वाटतं रायगडमध्ये सर्वाधिक मंदिर समाज बांधण्याचा सन्मान मान हा माझा निश्चित आहे. खूप लहानपणापासून या गोष्टीला मी ध्यान दिलेलं आहे. लोकांना एकत्र करायचं जे ठिकाण आहे किंवा जे हे आहे ते त्याला मी मदत नक्की करतो. आणि म्हणून आमच्या झावरे महाराजांचा आदेश, महेशजींचा आदेश, भोसले तुमचा आदेश मानून खरं या भूमीमध्ये एक चांगली वास्तू आपण उभी करूया. आणि पुढल्या वास्तूच्या वेळेला वेगळ्या पद्धतीचं एक भाषण, जसं ज्यांना भावेल असं. शेवटी प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार नक्की असतो. आणि खरं आहे महाराजांनी सांगितलं की शिंदे साहेबांचं एक वेगळं वलय आहे. आता झालेल्या कार्तिक एकादशी त्यांच्या हस्ते विठुरायाची पूजा त्यांच्या हस्ते झाली. कधी भरत शेठने मी जाणवलं, भरत शेठ त्या ठिकाणी गेले, मला जाताना नाही आहे. आज पण खूप कार्यक्रम आहेत, पण या ठिकाणी भूमिपूजनाला यावं ही मनातनं इच्छा होती. मग रात्रीच मी पुण्याच्या माझ्या घरी आलो, आपल्याला सांगितलं की कुठल्या तरी आपल्याला पोहोचायला पाहिजे. आज खूप व्यस्त कार्यक्रम आहेत, मग तिथेही मला जायचं आहे. पण खऱ्या अर्थाने आपल्या मनातली भावना जी आहे ती लवकरच पूर्ण होईल असा आशावाद माऊली चरण व्यक्त करतो. अधिक काय बोलणार नाहीये, तर आपल्या सगळं माझं बोलणं ज्ञात आहे, माहिती आहे सगळ्या गोष्टी. तेव्हा आपल्या चरणी नतमस्तक होतो, माऊलीच्या चरणी नतमस्तक होतो आणि दिलेला शब्द ची पूर्ती पुढल्या वर्षात नक्की करेन. पण एका महिन्याच्या आत किंवा 15च्या आत 11 लाख रुपये देणगी या शुभ कामासाठी मी इथे जाहीर करतो. पुन्हा एकदा भाविक भक्तांना, सगळ्या वारकऱ्यांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला लोक जाऊया की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, पक्ष बघून मतदान नका करू, धर्म बघून मतदान करा. आपल्या धर्मासाठी, आपल्या संप्रदायासाठी आपण हाक मारल्यानंतर कोण आपल्याला उभं राहतो त्याच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. आपल्याला 2च पक्ष, कुठले? शुद्ध पक्ष, वद्य पक्ष, 2 एकादशी. बाकी पक्षाला कळत नाही, पण जो धर्माच्या मागे उभा आहे त्याच्या कपाळाला गंध आहे. आणि वारकऱ्यांनी हाक मारल्यानंतर जो अलिबागपासून आळंदीपर्यंत इतक्या गर्दीतही येतो तो आपला. त्यामुळे
आणि दुसरं शेवटी मला माहित नाही तुम्हाला माहिती की नाही, पलीकडे गौरी महाराज आणि इकडे कृष्ण महाराज आमच्या अश्विनी कुठे पुढे गेले, पुढे बोलवत नाही इकडे समोर लाडकी बहीण तर फार एकदम खतरनाक का, म्हणजे 30 दिवसामध्ये 30 कीर्तन त्या करतात. फक्त एवढ्या बहिणीने जरी ठरवलं की नाही की आपल्याला तुम्ही मुळामुळात घरात गेलेलाच आहात, पण जिथं राजकीय माणसं जाऊ शकत नाही, आमच्या महेश महाराजांनी हाक मारावी आणि लाख माणसं जर नाही उभी राहिली तर मी उद्या कीर्तन करणं बंद करतो. ही माणसं आपली आहेत, ही माणसं आपल्यावरती प्रेम करणार आहेत आणि शेवटची आगामी काळात हीच सगळी मंडळी आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणार. का बरं? तुम्ही धर्माचं काम करता. त्यामुळे सगळ्यांचे आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी आज भेटलेले आहेत. फक्त मी तुम्हालाच विनंती करणार आहे की आपण एवढा मांडण्याचा सत्कार जसा केला तसा आमच्या अश्विनीचा इथे सत्कार करा. एक लाख द्या. पुंडलिक वंदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय.